मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील नेर धरणातून शेती पिकांच्या उन्हाळी हंगामासाठी तसेच गावोगावच्या पाणीपुरवठा योजना सुरळीत चालण्यासाठी कॅनॉल आणि नदीपात्रातून पाणी सोडावे या मागणीसाठी खटाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। 4 दिवसांपूर्वी निवेदन देऊनही पाटबंधारे विभागाने कोणतीच कार्यवाही केली नसल्याने आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते यांनी सांगितले। कडक उन्हाळ्यामुळे भूजल पातळी खालावली, एरा नदीचे पात्र कोरडे पडले, परिणामी उन्हाळी पिके करपू लागली, विहिरींनी तळ गाठला आहे। नदीवर अवलंबून असलेल्या गावोगावच्या पाणी पुरवठा योजना बंद पडतायत। त्यामुळे नेर धरणातून पाणी सोडण्याची मागणी खटाव तसेच लाभ क्षेत्रातील गावोगावच्या ग्रामस्थ तसेच विविध संघटनांनी केली होती। पाटबंधारे खटाव शाखेला तशी निवेदने देण्यात आली होती, तरीही पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे कोणतेच नियोजन केले नसल्याने खटाव येथे लाभ क्षेत्रातील गावांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव कुदळे, ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव जाधव गुरुजी, राजेंद्र करळे, राहुल जमदाडे आणि इतर कार्यकर्त्यांनी मनोगते झाली। खटावचे माजी सरपंच मुगटराव पवार, मनोज देशमुख, किशोर डांगारे, रसूलभाई मुल्ला, चंद्रकांत भराडे, धकटवाडीचे माजी सरपंच नारायणराव माने, पोपट जाधव, मधुकर कदम, पोपट कदम, विजयसिंह लावंड आदींसह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। शेतकऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी कृष्णा सिंचन विभागाचे अधिकारी, उपअभियंता, अभियंता आणि शाखा अधिकारी येऊन या ठिकाणी येणाऱ्या 30 तारखेला पाणी सोडण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। त्या पद्धतीनं हे आश्वासन मान्य करून आम्ही या ठिकाणी आंदोलन स्थगित केलेलं आहे। परंतु 30 तारखेच्या पुढं जर प्रशासनानं वेळ लावला तर या ठिकाणी या भागातील शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि 31 तारखेला या भागातील सर्व शेतकरी नेर धरणातील भिंती उंचावून स्वतः नेर धरणाचं गेट उघडतील असा या ठिकाणी या भागातील शेतकऱ्यांच्या वतीनं इशारा देण्यात येते। धन्यवाद। पासून एकदाही त्याचं आवर्तन सोडलं गेलं नाही। नैसर्गिक साठा आहे, ते पाणी कुठे गेलं? आता तुम्ही जे गटापासून पाणी त्यावर सोडलंय आणि ते पाणी आंध्रे धरणामध्ये तुम्ही सोडलेलं आहे। त्याही ठिकाणी लोक राहतात, त्याला पाणी सोडण्याचा विरोध नाही, परंतु याही ठिकाणी जनावरं राहत नाहीत, ही माणसंच आहेत याची जाणीव आपल्याला प्रश्न असली पाहिजे। जर नेर आंध्रे धरणामध्ये 25% पाणी साठ्यासाठी तुम्ही खटाव तालुक्यातील लाभार्थी गावाला हंगेला ठेवणार असेल किंवा पिकं जळून असताना शेतकरी बघणार असेल तर हा या विभागातील शेतकऱ्यांचा अन्याय आहे। हा अन्याय आहे। नेर तलाव हा खटाव तालुक्यातील हक्काचं पाणी सिंचनासाठी असणारं एक जलसाठा आहे। त्यामध्ये पहिला खटाव तालुक्यातील लाभार्थी गावांचा आहे। मग आम्हाला उपाशी ठेवून तुम्ही मान तालुक्यातील लोकांना पाणी देणार असाल तर हा खटाव तालुक्यावर अन्याय आहे। मान तालुक्याच्या लोकांना पाणी देण्याला विरोध नाही, पण पहिलं पाणी खटाव तालुक्याला द्या आणि मग मान तालुक्याला द्या, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे। साधी गोष्ट होती आणि त्या पद्धतीनं निवेदन दिलं होतं। प्रशासनाचं काम होतं या विभागाचं नेतृत्व करणारे आमचे प्रणितांना असतील, राहुल पाटील असतील, यांनी जर त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, लोकांची त्या ठिकाणी आवश्यकता आहे, लोकांची गरज आहे, लोकांना पाण्यासाठी टाळा फोडावा लागतो, तर या पाण्याचं नियोजन या मधल्या काळामध्ये प्रशासनानं करायला पाहिजे होतं, ते केलेलं नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांना आमची विनंती असेल की आमचं आजचं आंदोलन हे त्या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात आहे। आता हे आंदोलन विरोधात असताना कुणी जर आंदोलन लावून घेतलं असेल, कुणी जर मनाला लावून घेणार असेल तर आमचा त्याला नाईलाज आहे। कारण काय तर या विभागामध्ये कायमस्वरूपी। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आम्ही सध्या स्थितीत नेर तलावात 65.75% पाणी असून आंधळी तलावात पिण्याच्या पाण्यासाठीचं पाणी चालू आहे। आंधळी तलावात अतिशय कमी पाणीसाठा असून तो ऑगस्ट अखेरपर्यंत पुरवण्यासाठी आमचं आंधळी तलावात पाणी चालू आहे। सद्यस्थितीत आंधळी तलावात 8% पाणीसाठा आहे, जो की पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून पुरणार नाही। तिथं दैवडी नगरपंचायतीचं पाणी पुरवठ्याची योजना आहे। आम्ही तुमचे जे निवेदन आहे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे। आंधळी धरणाचा साठा 25 ते 30% आसपास झाल्यानंतर
नेर धरणातून पाणी सोडण्याची कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीने हा नियोजन कळवलेलं आहे. सद्यस्थितीतलं पाणी हे गटापूर योजनेचं असून हे जे धरण आहे जवळ बंदर आहे हा नेर कुशेगाव खातगुण त्यानंतर तकडवाडी कुलवली नागाची कुमटे आणि इकडून खटाव गुळतोडे आणि वाकेश्वर इतक्या लोकांच्यासाठी आहे. आणि मग धरण आमचं आहे तलाव आमचं आहे तर त्या तलावात पहिला हक्क आमचा आहे. आणि म्हणून आम्हाला विनंती आहे तुमच्या लोकसर्व अधिकाऱ्यांना पहिलं पाणी आमचं आम्हाला सोडा. लोकांची पिकं जळून चाललेली आहेत, प्यायला पाणी नाही, विहिरी आटलेले आहेत. लोकांच्या विहिरीतून पाणी आज पिण्याच्या पाण्यासाठी घेतलं जातंय तर पहिलं पाणी उद्यापासून आमचं सोडा. प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.